हे कनेक्शन आहेत. हे मल्टीमीटर आहे. जेव्हा काहीच नाही फक्त चालू आहे, PWMच्या स्विचला काही आपण हात नाही लावला, PWMच्या स्विचला थोडासा तरी हात लावला तर मल्टीमीटर पण चालू होतो आणि बल्ब सेट केलाय 27.5. हां 27.5. आता त्या अकॉर्डिंगली आपल्याला आउटपुट मेजर करायचं. हां आता हे आउटपुट आम्ही मेजर करतोय आणि आता बल्ब थोडा थोडा ग्लो व्हायला चालू होईल. बघा बल्ब ग्लो होतोय आणि हे या स्विचने चालू करायचं ते. आणि इथं दिसतं आपल्याला आता 4.3 पर्यंत आहे. 3 पासून ते कुठपर्यंतची व्हॅल्यू घ्यायची. हां आणि आता हे DSOला कनेक्ट करायचे. इकडचे 2 वायर घेऊन इथं DSOला कनेक्ट करून टाकायचे आणि आता स्टॉप करायचं. स्टॉप ऑटो सेट दाबायचं पहिले. हां ही वेव्ह फॉर्म आली आहे, ही स्टॉप केली बरोबर. हां आता आपल्याला मेजर करायचं टी ऑन टाईम. टी ऑन टाईमसाठी कर्सर टाईप टाईम 2 कर्सर आले, कर्सर 1 कर्सर 2. कर्सर 1 ठेवलं इकडे, कर्सर 2 सिलेक्ट केला. आता इथं दिसतोय दोन्हीचं काय म्हणतात टी ऑन टी ऑफ. टी ऑन आणि नुसता टी ऑनची व्हॅल्यू दिसते 260 मायक्रोसेकंड. मग ती लिहून घ्यायची पेजवर एका. आणि मग आपल्याला टी टोटल टाईम काउंट करायचा आहे, म्हणजे टी ऑन प्लस टी ऑफ. त्यासाठी कर्सर हलवला, हा झाला आपला टी टोटल म्हणजे 840 मायक्रोसेकंड. मग 840 डिवायडेड बाय सॉरी 2 टी ऑन डिवायडेड बाय मग टी ऑन किती आलेलं 200 आहे. टी ऑन किती आलं होतं 200 काहीतरी आलेलं ना. मग ना किती आले 280 आणि डिवायडेड बाय सेकंड डिवायडेड बाय 860 ना 840. मग हे कॅल्क्युलेशन केलं की त्याच्यावरून आपल्याला ड्युटी सायकलची व्हॅल्यू येते. 1 2 3 झालं एवढंच हे पास. आणि त्या एक फॉर्म्युला आहे लॅब मॅन्युअलमध्ये, त्यावर बेस्ट आपल्याला DC आउटपुट व्होल्टेज दिसते. हां तो शेवटचा कॉलम. फॉर मोर व्हिडिओ सबस्क्राईब टू आवर चॅनल.